जूता जूता हार गया जूता, जनता ने दिया मुबारक को जमाल गोटा। शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षांचा सत्कार सोहळ्यात एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर टीका। ठाकरे बंधूंचं अखेर ठरलं, उद्या दुपारी 12 वाजता हॉटेल ब्लू सी मध्ये ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा। संजय राऊतांची माहिती। ठाकरे बंधू मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली आणि मीरा भाईंदर मध्ये एकत्र लढणार, तर जागा वाटपासंदर्भात चर्चा पूर्ण। संजय राऊतांची माहिती। मामूंची टोळी एकत्र आली तर महापालिकेमध्ये काहीही परिणाम होणार नाही। भाजप आमदार अमित साटम यांची ठाकरे बंधूंवर टीका। अजित पवार 26 तारखेला दोन्ही राष्ट्रवादीच्या अधिकृत युतीची घोषणा करणार। अजित पवारांनी स्वतः दिली कार्यकर्त्यांना माहिती। प्रशांत जगताप सुप्रिया सुळेंच्या भेटीसाठी मुंबईत, पुण्यात 2 राष्ट्रवादी एकत्र येणार असल्यानं जगतापांनी राजीनामा दिल्याची चर्चा, तर सुळेंची भेट घेतल्यानंतर जगताप निर्णय जाहीर करणार। प्रकाश आंबेडकरांचं काँग्रेसच्या विरोधात ट्विट। काँग्रेसनं जुना खेळ पुन्हा सुरू केला। आम्ही कोणाकडेही गेलो नाही, ते आमच्याकडे आले। प्रकाश आंबेडकरांचा दावा। आणि पुणे पालिकेत आंदेकर विरुद्ध कोमकर सामना रंगणार। गणेश कोमकरच्या पत्नीनं शिवसेनेकडून दिली मुलाखत। कल्याणी कोमकर रविवार पेठ, नारायणपेठ मधून लढायला उत्सुक। जळगावच्या चोपड्यामध्ये कडाक्याच्या थंडीमुळे सर्दी, खोकला आणि श्वसनाचे रुग्ण संख्येमध्ये वाढ झाली आहे। रात्रीच्या वेळेस थंडीमध्ये कामाशिवाय बाहेर न पडण्याचा सल्ला डॉक्टरांनी नागरिकांना दिलाय। हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीला 16,000 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला। मात्र सध्या बाजारामध्ये हळदीची आवक कमी झाली आहे। दरम्यान वाढलेल्या दरामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फायदा झालाय। पंढरपुरात अवैध वाळू उपशावर मोठी कारवाई करण्यात आली। पोलिसांच्या कारवाईमध्ये 12 वाहनासह 5 ब्रास वाळू जप्त करण्यात आली, तर 11 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। विरारमध्ये कॅनरा बँकेमध्ये एका माथेफिरूंना धिंगाणा घातला। अचानक घडलेल्या या प्रकारामुळे बँकेतील कर्मचारी आणि ग्राहकांची एकच तारांबळ उडाली। तातडीनं कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। वसई विरारमध्ये पाण्याची पाईपलाईन फुटली, यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलं। तातडीनं पाईपलाईन दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली। वाशीमध्ये सीएसएमटी पनवेल लोकलमधून प्रवास करताना 25 वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं मृत्यू झाला। रुग्णवाहिकेचा चालक जेवणासाठी गेलेला असल्यानं वेळेवर वैद्यकीय मदत मिळू शकली नाही, असा आरोप कुटुंबानं केलाय। नवी मुंबई विमानतळ नामकरण प्रकरणावरून भूमिपुत्र पुन्हा आक्रमक झाले। विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव तातडीनं द्यावं अशी मागणी केली आहे। मागणी पूर्ण न केल्यास एकही विमान उडू देणार नाही असा इशाराही दिला। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी पुढील 3 महिने बंद राहणार आहे। 1 जानेवारीपासून पुढील 3 महिने भीमाशंकर मंदिर बंद असेल। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकरला विकास आराखड्यातून नव्यानं विकास कामं होत असल्यानं मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। हिंगोलीच्या वरुड समन गावातील कांतराव पवार या शेतकऱ्यानं संत्र्याच्या 1 एकर बागेत आंतरपीक म्हणून बटाटा पिकाची लागवड केली। 90 दिवसामध्ये कमी खर्चात भरघोस येणारं पीक म्हणून बटाट्याची लागवड केल्याचं पवार यांनी सांगितलंय। भंडाऱ्याच्या सिव्हिल लाईन तालुका कृषी अधिकारी कार्यालय परिसरामध्ये तांदूळ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। जिल्हाधिकारी सावंत कुमार यांच्या हस्ते या तांदूळ महोत्सवाचं उद्घाटन झालं। या महोत्सवात अनेक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला। बीडमध्ये शेतकरी हक्क मोर्चाचं शेतकरी पुत्रांनी आयोजन केलं। याच मोर्चाच्या अनुषंगानं जिल्ह्यातील विविध गावांमध्ये शेतकऱ्यांची एकजूट केली जाते। बीड तालुक्यातील लिंबागणेश इथल्या पोखरी घाट इथं शेतकऱ्यांची बैठक झाली। या बैठकीमध्ये कापूस, सोयाबीन, तूर यासह इतर शेतमालाला वाढीव दर मिळावा आणि सीसीआय तसंच जिनिंग केंद्रावरील शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवावी अशी मागणी करण्यात आली।
औरंगाबाद विमानतळाचं नाव अखेर छत्रपती संभाजीनगर विमानतळ करण्यास नागरी उड्डयन मंत्रालयानं परवानगी दिली आहे. त्यामुळे आता औरंगाबाद विमानतळाऐवजी छत्रपती संभाजीनगर विमानतळ असं नामकरण होणार आहे. औरंगाबाद शहराचं नामांतर छत्रपती संभाजीनगर झाल्यानंतर विविध शासकीय कार्यालय, विभाग आणि संस्थांची नावं बदलण्यात आली आहेत. मावळ तालुक्यातील दुधावरे खिंडीतून जाणारा हा मुख्य रस्ता सध्या अत्यंत धोकादायक अवस्थेत आहे. या रस्त्याच्या साईड पट्ट्या मोठ्या प्रमाणामध्ये खचल्या, त्यामुळे वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय. इंदापूरच्या शेळगावात 35 वर्षीय महिलेची पतीनं हत्या केली. या प्रकरणात पोलिसांनी पती मल्हारी उर्फ बापू खोमणेला अटक केली. पालघरमध्ये मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भरधाव ट्रकला आग लागली. यात ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला. सुदैवानं जीवितहानी झाली नाही. विरारमध्ये टेम्पोला भीषण आग लागली. आगीत टेम्पो जळून खाक झाला. सुदैवानं यामध्ये कोणीही जखमी झालं नाही. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरालगत असलेल्या मीरा इंडस्ट्रीज इथं आज पहाटेच्या सुमारास आग लागली आणि संपूर्ण कंपनी खाक झाली. आग विझवण्यासाठी चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, नांदगाव, खंडेश्वर, तिवसा आणि अमरावती इथले अग्निशमन दलाची वाहनं पोहोचली आणि त्यानंतर आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज आहे. सांगलीच्या जतमध्ये दारू पाजण्याचा आमिष दाखवत 22 वर्षीय तरुणाला 2 अनोळखी तरुणांनी नग्न करत डोक्यात दगड घालून हत्या केली आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा आरोपींना अटक केलेली आहे. स्थानिक गुन्हे शाखेनं त्याचबरोबर जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात या युवकाची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस जीवन घोगरे पाटलांनी राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा मुलगा प्रवीण पाटील चिखलीकर आणि माजी आमदार मोहन हंबर्डे यांनी अपहरण करून मारहाण करायला लावल्याचा आरोप केलाय. आमदार चिखलीकरांनी मात्र हे आरोप फेटाळले आणि चौकशी करण्याची मागणी केली. चंद्रपूरमध्ये सावकाराच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्यांना किडनी विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. यामध्ये आता मोठी कारवाई करण्यात आली. या प्रकरणातील मुख्य संशयित डॉक्टर कृष्णा उर्फ रामकृष्ण सुंचूला पोलिसांनी अटक केली आहे. पीडित शेतकरी रोशन कोडे यांनी कंबोडियाला पाठवून किडनी काढल्याची तक्रार पोलिसांकडे दिली होती. मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार आणि सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी बावधन पोलीस ठाण्यात पोलिसांची भेट घेतली. जमीन गैरव्यवहार प्रकरणाची माहिती घेत पाल पवारांचं नाव आरोपी म्हणून का नाही याबाबत कुंभार आणि दमानिया यांनी विचारणा केली. गोंदियामधल्या आमगाव तालुक्यातील बामणी रेल्वे फाटाजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागानं अवैध दारू तस्करी विरोधात मोठी कारवाई केली. मध्य प्रदेशातून होणाऱ्या या दारू तस्करी विरोधात केलेल्या कारवाईत 8,50,000ची कार आणि 2,80,000 रुपयांची दारू असा एकूण 11,32,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दिवा शहरातील बेडेकर नगरमधील दिवा आसनगाव रोड परिसरामध्ये 5 वर्षीय निशा शिंदे या चिमुकलीला 17 नोव्हेंबर रोजी कुत्रा चावलेला होता आणि या घटनेनंतर उपचार सुरू असताना 16 डिसेंबरला चौथं इंजेक्शन दिल्यानंतर या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे महापालिका प्रशासन आणि सार्वजनिक आरोग्य यंत्रणेच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यातील चिंचोली गावात स्मशानभूमीच्या जागेचं मोजमाप करण्याच्या मागणीसाठी चक्क मृत व्यक्तीचं शव घेऊन भूमी अभिलेख कार्यालयाला घेराव घालण्यात आल्याची घटना घडली. जागा मोजणीचं पत्र असून सुद्धा प्रशासन टाळाटाळ करत असल्यानं अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. बीड तालुक्यातील वाणी बस्ती परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास हिंस्र प्राण्यानं 2 शेळींचा फडशा पाडला. त्यामुळे पशुपालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. तर मागील काही दिवसांमध्ये याच परिसरात बिबट्याचा मुक्त संचार आढळला होता. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आज बीडच्या विशेष मुख्य न्यायालयामध्ये सुनावणी झालेली आहे. दोष निश्चिती संदर्भात आजची सुनावणी झाली. तर मागील सुनावणीच्या वेळी आरोपीच्या वकिलांनी व्हिडिओ पुराव्याची मागणी केली होती. नागपुरातील गोळीबार चौकामध्ये एका कपड्याच्या दुकानाला आग लागली. या आगीत दुकानाचं मोठं नुकसान झालं. अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलंय. आंदेकर कुटुंबियांनी निवडणुकीमध्ये तिकीट दिल्यास आत्मदहन करण्याचा इशारा आयुष कोमकरच्या आईनं दिलाय. काही दिवसांपूर्वी बंडू आंदेकरच्या टोळीनं हत्या केलेली होती. बंडू आंदेकरची सून सोनाली आंदेकर निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहे. त्यामुळे हा इशारा देण्यात आलाय. पुण्यात मद्यसेवन करून वाहन चालवणाऱ्या चालकांवर पोलिसांनी कारवाई केली. 3 दिवसात 201 मद्यधुंद वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस जीवन घोगरे पाटील यांच्या अपहरण प्रकरणाला राजकीय वळण लागलंय. राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि माजी आमदार मोहन हंबर्डे यांनी अपहरण करायला लावल्याचा आरोप करण्यात आलाय. डोंबिवलीमध्ये जिमखाना मैदानावर 2.5 लाख रंगीबेरंगी पणत्यांमधून भारत मातेची एक अफलातून मोझॅक चित्रनिर्मिती साकारण्यात आली आहे. कलाकार चेतन राऊत, वैभव प्रभू कापसे आणि डोंबिवलीकर आर्टिस्ट टीमनं अवघ्या 9 दिवसात ही भव्य कलाकृती साकारली. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवाराच्या माध्यमातून ही अभिनव कलाकृती तयार करण्यात आली. देहरोड इथल्या ऐतिहासिक धम्मभूमीचा 71वा वर्धापन दिन 25 डिसेंबरला मोठ्या श्रद्धेनं साजरा होणार आहे. या सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो बौद्ध अनुयायी देहरोडमध्ये दाखल होणार असल्यानं वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आलाय. कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊननंतर ऑनलाईन शिक्षणामुळे उच्च शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीयरित्या घटल्याची माहिती अहवालातून समोर आली आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे मराठवाडा आणि खानदेशातील महाविद्यालयांमध्ये याबाबत सर्वेक्षण करण्यात आलं होतं. त्यातून ही बाब समोर आली. हायकोर्टाच्या कामकाजाचं थेट प्रक्षेपणाच्या चित्रफिती सोशल मीडियावरून प्रसिद्ध करण्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे उच्च न्यायालय प्रशासनानं मागील महिन्यात सार्वजनिक नोटीस प्रसिद्ध करून सुनावणीचे थेट प्रसारण न्यायमूर्तींच्या मंजुरीनंच होईल असं स्पष्ट केलं होतं. परिणामी मुख्य न्यायमूर्तीसह अनेक खंडपीठ आणि एकलपीठांनी आपल्या न्यायालयातील सुनावणीचे सार्वजनिक प्रसारण बंद केलंय. ते केवळ वकिलांपुरतं मर्यादित ठेवलंय. पुणे बंगळुरू द्रुतगती महामार्गाचा मुंबईपर्यंत विस्तार केला जाणार आहे. या विस्ताराअंतर्गत पुणे मुंबई असा 3रा द्रुतगती महामार्ग बांधला जाणार आहे. त्यानुसार पुणे मुंबई 3ऱ्या द्रुतगती महामार्गातील पागोटे ते चौक अशा 30 किलोमीटरच्या द्रुतगती महामार्गाचं 70% भूसंपादन NHAIनं पूर्ण केलंय. तर या महामार्गाच्या कामासाठीची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. राज्यात नाताळ दरम्यान थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. 28 डिसेंबरपर्यंत खानदेशातील जळगाव, नंदुरबारसह विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया इथं थंडी वाढण्याची शक्यता आहे. शिवसेना युबीटी पक्ष आणि मनसेच्या अधिकृत युतीची घोषणा उद्या दुपारी 12 वाजता होणार आहे. खासदार संजय राऊतांनी एक्सवर पोस्ट करत युतीबाबत माहिती दिली. ठाकरे बंधू मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली आणि मीरा भाईंदरमध्ये एकत्र लढणार आहे. तर जागा वाटपासंदर्भात चर्चा पूर्ण झाल्याची माहिती संजय राऊतांनी दिली. मामूंची टोळी एकत्र आली तरी महापालिकेमध्ये काहीही परिणाम होणार नाही असं अमित साटम म्हणाले. ठाकरे बंधूंच्या युतीवरून त्यांनी जोरदार टीका केली. मुंबई महापालिकेसाठी भाजप शिवसेना जागा वाटप अंतिम टप्प्यात आलंय. आतापर्यंत जवळपास 180 जागांवर एकमत झाल्याची माहिती आहे. 2017 साली सेनेनं जिंकलेल्या जागांवर भाजपचा दावा कायम असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.